बरेचसे लोक विचारतात आहे की परमिट चालू कधी होणार आहे आणि त्यांचं म्हणजे विचारणं बरोबरच आहे. कारण सांगतो तुम्हाला, एवढी बेकारी वाढली महाराष्ट्रात, अक्षरशः वैताग आलेल्या लोकांना. तर काही ना काही तर परमिट पहिलं जवळ-जवळ 2017 पासून चालू आहे. ते आता ह्या एक महिना झाला बंद झालंय. 1 महिना पण नाही झाला असेल. 1 महिना झाला बंद आहे. तर आता आरटीओ मध्ये गेला तुम्ही तर परमिटचं खिडकीच बंद आहे. ठीक आहे. आता खिडकी बंद आहे म्हणजे तिथं काहीच प्रोसेसच होत नाहीये. वरतून आदेश आलाय, जीआर आलाय की लगेच बंद. परमिट बंद. कशालाच द्यायचं नाही सध्या तर परमिट. आता ते कधी चालू होणार आहे ते कोणीही सांगू शकत नाही. जसं परमिट बंद कधी होणार आहे ते कोणी सांगू शकत नव्हतं, तसंच ही गोष्ट पण कुणीही सांगू शकत नाही. आता त्याच्यावर आहे ना, ते ड्राफ्ट तयार करतात आहे. वरती आपले जे सरनाईक आहे, परिवहन मंत्री जो आहे, त्याच्या अंडरमध्ये की बाबा इलेक्ट्रिक रिक्षांना परमिट लागणार आहे. ठीक आहे. ते कशा स्वरूपात, काय अटी नियम लागू करायचे त्याचा ड्राफ्ट बनवतात ते. दुसरं म्हणजे बजाज, टीव्हीएस, पॅगो सारख्या ज्या कंपन्या आहेत त्यांचं प्रोडक्शन थांबलेलं आहे. आता प्रोडक्शन थांबलं म्हणजे तिथल्या लोकांना रोजगार जो होता, म्हणजे कंपनीत जे काम करत होती लोक, ते पण कमी करावं लागणार. कारण ते प्रोडक्शनच थांबलंय बजाजचं, टीव्हीएसचं. तर तसं व्हायला नाही पाहिजे. गव्हर्नमेंटला परमिट बंद झाल्यामुळं गव्हर्नमेंटचं पण नुकसान आहे. ठीक आहे. कसं सांगतो तुम्हाला, जीएसटी नाही, इन्शुरन्स नाही, आपला वेगवेगळे टॅक्स नाही, रोड टॅक्स नाही, काय नाही, काय नाही, काही भेटत नाही गव्हर्नमेंटला. तर एवढे दिवस परमिट चालू होतं, लोक रिक्षा घेत होते, सगळा भरपूर पैसा भेटत होता. गव्हर्नमेंट परत परमिट चालू करणार आहे, लिहून घ्या मित्रांनो. पण ह्याचा ड्राफ्ट तयार होतोय आणि ते पावसाळी अधिवेशन म्हणा, त्याच्यानंतर म्हणा, त्याच्या अगोदर म्हणा, चालू करणारे निर्णय घेतील. आपण फक्त आशा करायची तोपर्यंत मित्रांनो, की तुम्ही फक्त पैसे साचून ठेवा. एकदा परमिट चालू झालं की परमिट काढा आणि लगेच गाडी घ्या. माझं एवढं सजेशन राहील तुम्हाला. आणि वाट बघा आता थोडे दिवस. इतक्या दिवस वाट बघितलीये, तर अजून थोडे दिवस वाट बघा. त्याचं काम वरती चालू आहे. एकदा वरतून निर्णय झाला की आणि होणार चालू. 100% परमिट परत चालू होणार. कारण मोठमोठ्या कंपन्या आहेत. बजाज सारखी कंपनी आहे, इकडे टीव्हीएस सारखी कंपनी आहे. प्रोडक्शन थांबलंय, वर्कर लोकांचं म्हणजे थोडक्यात कमी करतील लोक. आता जर प्रोडक्शनच नाही तर मग कशाला कामाला ठेवतील लोकांना. तर सगळ्या गोष्टीचा गव्हर्नमेंटला विचार करावा लागणार आहे. गव्हर्नमेंट म्हणेल की करा चालू, जाऊ द्या, एवढा टॅक्स जमा होतो, एवढा पैसा जमा होतो यांच्याकडून. तर हे आहे मित्रांनो, थोडे दिवस वाट बघा. त्या वाट बघण्याच्या ह्याच्यात तुम्ही पैसे साचवा. एकदा परमिट चालू झालं, समजा नाही झालं तर इलेक्ट्रिक रिक्षा घ्या. पण सीएनजी पेट्रोल रिक्षा सगळ्यात बेस्ट, तीच घ्या असं म्हणेल. जर नाही भेटली तर मग इलेक्ट्रिक रिक्षाकडे बघू शकता तुम्ही. पण त्याला पण परमिट लागणार आहे, ते पण परमिट तुम्हाला काढावंच लागणार आहे. तर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.